माझ्या आणि स्थायी समिती सभापती यांच्यात मतभेद नाहीत. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण हे स्टंटबाजी करण्यात माहीर. सांगली महापौर धीरज सूर्यवंशी यांचा आरोप. सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली होती. सोमवारी हा अर्थसंकल्प देखील जाहीर करण्यात येणार होता. त्याची माहिती त्यांना होती, मात्र आदल्या दिवशी त्यांनी टीका केली. हे केवळ प्रसिद्धीसाठी केले असल्याचा आरोप महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजपमधील भांडणामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प रखडल्याचा आरोप केला. त्यानंतर सोमवारी महापौर सूर्यवंशी यांनी अंतिम अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी विरोधकांच्या आरोपाबाबत विचारता महापौर सूर्यवंशी यांनी म्हटले की चव्हाण यांनी पालकमंत्र्यांपासून आमदार, महापौर, भाजप नगरसेवकांपर्यंत सगळ्यांवर टीका केली. आधी त्यांनी पात्रता तपासून पाहावी. शहराच्या विकासात अडथळे आणण्याचे काम विरोधकांचे आहे. त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळ नाही. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना कोणताही वाद नाही. आम्ही एकदिलाने शहराच्या विकासासाठी काम करत आहोत. विरोधकांकडून जो आरोप होतोय की अंतर्गत वादामुळे हे वेळ झाला, तर खरोखर वस्तुस्थिती काय वेळ झाला? माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आमच्यातला अंतर्गत वाद जर काय असेल तर त्यावेळी मी महापौर म्हणून सांगेन की माझा वाद आहे. सभापतींचा वाद असेल तर सभापती सांगतील. आम्ही दोघं सुद्धा म्हणतोय आमच्यात काय वाद नाही आहे. तर तुम्ही सारखं विरोधकांच्या या भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांचं काम असते की सत्ताधाऱ्यांना विरोध करणे, त्यांना अडथळे निर्माण करणे, विकास कामात अडवणूक करणे हे विरोधकांचं काम असते. ते त्यांनी करतात. पण आम्ही सत्ताधारी म्हणून एक दिलानं एक पक्षानं जे आम्हाला वाट दाखवल्या, नागरिकांचा विकास करायचं, नागरिकांचं शहराचा विकास करायचं, या दृष्टीनं आम्ही सगळीच पदाधिकारी काम करतोय. आणि राहिला मंगेश चव्हाण विरोधी पक्षनेत्यांनी जो काल आरोप केला की पालकमंत्र्यांकडून आरोप करणे, आपली पात्रता आपण तपासावी सगळ्यांनी की आपण आपली हे कुणापर्यंत आहे. आपण महापौरांना तुम्ही रोज फोन करता, महापौरांबरोबर चर्चा करता बजेटवर, त्यावेळी तुम्ही विचारू शकता की बजेट कधी देणार आहे, लेट व्हायला. चर्चा झाली असणार आहे ना आमची त्यांची. तर त्यांना माहीत होतं आज मी बजेट देणार आहे. सोमवारी मी सांगितलं होतं. ॲक्च्युली बजेट द्यायचं होतं शुक्रवारीच, पण शुक्रवारी आपला महाराष्ट्र दिन हे ते होतं. शनिवारी त्या दिवशी सुट्टी, शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी. त्या 4-5 दिवसात आमची चर्चा झाली की सोमवारी बजेट द्यायचं. माहिती आहे सोमवारी बजेट द्यायचं आहे, तरी सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी मिटिंग घेताय, प्रेस घेताय आणि पाक नगरसेवकांपासून, सभापतींपासून, महापौरांपासून, पालकमंत्र्यांपर्यंत, आमदारांपासून तुम्ही टीका करताय. हे काय योग्य नाही आहे. आणि ह्या टीकांकडे आम्हाला लक्ष द्यायला खरं सांगायचं म्हणजे वेळ पण नाही. टीका करणे हे त्यांचं काम आहे. त्या टीकांना कितपत उत्तर देणे हे आमचं काम आहे. आम्हाला उत्तरच द्यायचं नाही या टीकेला, कारण या टीकेत काय अर्थच नाही. विरोधी पक्ष नेत्यांनी जो आरोप केला त्यांना माहित होतं मी आज बजेट देणार आहे. त्यांची माझी चर्चा झाली होती की बजेट मी सोमवारी देणार आहे. तर काय जर स्टंट करायचं, जर मोठ्या नेत्यांवर बोलून मोठं व्हायचं, एक संकल्पना आता राज्यात चालू आहे. त्यातनं त्यांनी मला वाटतं ती कालची प्रेस घेतली असेल. माहीत असताना तुम्ही मला बजेटला हे करा, बजेटला एवढा निधी यासाठी करा, तेवढा निधी यासाठी करा, रोज तुम्ही माझ्यावर चर्चा करताय, फोन करताय. त्यावेळी त्यांची माझी चर्चा होत असणार आहे ना बजेट कधी देणार आहे ते. त्यावेळी मी सांगितलं असणार आहे ना त्यांना. हा, म्हणून मी देणार आहे आज म्हणून क्रेडिट घ्यायचं की माझ्या दबावाखाली मी प्रेस घेतली म्हणून बजेट दिला, असे तो प्रकार असं असू शकते असं मला वाटते. पण त्या गोष्टीकडे लक्ष देण्याला आम्हाला पण वेळ नाही. आम्हाला सांगलीतील शहरातल्या लोकांसाठी काम करायचं आहे. सांगली मिळत वेळ का केला खरं? पहिला चालू करतानाच मी सांगितलं याला वेळ का झाला, आणि वेळ एवढा पण झाला नाही की ते दाना करण्यासाठी. मला कधी दिलं, निवडणुका कधी झाल्या, हे प्रश्न महत्वाचा आहे. बजेटचा विषय कसा असतो, चालू ह्याच्यात टाइमात होत असतो. आपल्या निवडणुका फेब्रुवारीत झाल्या, त्यातनं सगळ्या निवडी, सभापती निवडी, या पहिलं बजेट अडकलं त्यात 31 मार्चच्या आधी. 31 मार्चला का 30 मार्चला काय तर स्टँडिंगनं दिलं. 31 मार्च आधी महासभा कसं देणार? महासभा एखादी काढायची असली तर 8 दिवसाचा कालावधी घ्यावा लागते. त्याची नोटीस लगेच काढल्या आणि त्यांनीच मला अधिकार दिले ना, बजेट मंजूर आहे तुम्ही योग्य ते निर्णय घ्या. मग त्यांनी अधिकार देताना त्यांनी महासभेत उपस्थित होते. त्यांनी भाषणं करून मोठे मोठे मला अधिकार दिल्यात. सगळ्या गटनेत्यांनी, आमचे गटनेते असतील, राष्ट्रवादीचे असू दे, काँग्रेसचे गटनेते असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून अधिकार महापौरांना आम्ही देतो म्हणून सांगितले. मग त्यांचा अधिकार होता ना का वेळ व्हायला लागले विचारायचा. त्यांनी सगळेजण माझ्याबरोबर रोज बजेटबद्दल बोलतात. चांगलं बजेट करा, शहराच्या विकासाचं करा.
आम्हाला प्रभागात आमचे चांगली कामं करायचे आहेत. नगरसेवकांना न्याय द्या, नगरसेवकांना चांगला न्याय द्या. त्यांचं म्हणणं आहे स्टँडिंग चेअरमन आणि महापौरांच्या मध्ये मतभेद असल्यामुळे उशीर झाला असं त्यांचं आता म्हणणं आहे. मतभेद आहेत का नाहीत तुम्हाला 10 वेळा सांगून झाले सगळ्या पत्रकारांना. आमचे आणि त्यांचे मतभेद काही सुद्धा नाही आहेत आणि नसणार आहेत सुद्धा. आमचे मतभेद कुणाबरोबर आहेत? शहराच्या विकासात जो आढावा येईल त्याच्याबरोबर मतभेद. मग ते कोणी पण असू दे. आणि कारण जबाबदारी आहे आपली महापौर म्हणून माझी जबाबदारी आहे शहराचा विकास केला पाहिजे. तिन्ही शहरांचा, तिन्ही शहरं मिळून आपली महानगरपालिका झाल्या म्हणताना. पण काय असं सभापतींचं सुद्धा कुठं वागणं असं वाटत नाही की ते शहराच्या कुठल्या विकासाच्या कामाच्या विरोधात आहेत. माझं सुद्धा कुठं तसं काम चालू नाही. आमचा काही वाद नाही. 10 वेळा पत्रकारांना सांगितले नाहीच आहे वाद. आता मंगेश चव्हाण काय म्हणतात वाद येतात त्यांनी म्हणायचं सांगलीत बसून धीरज सुरेशचा आणि ट्रम्पचा वाद छापणार आहे का तुम्ही? का असू शकतो वाद? काय संबंध आहे? तुम्ही आमदार विरोधी पालकमंत्री आमदार मग मी तेच म्हणलं ना, मोठ्या नेत्यांवर ॲलिगेशन करायचे आणि आपलं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.